इयत्ता 5वी, विषय मराठी, कविता, सन 1-3. शिंगे रंगविली बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐने दार. राजा परधान्या रत्न दिवाण वजीर पठाण तुस्त मस्त. वाजंत्री वाजती लेजीम खेळती, मिरवीत नेती बैला लागी. दुलदुलतात कुणाची वशिंडे, काही बांड खोंडे अवखळ. कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंतो. वाजती गळ्यात घुंगरांच्या माळाला, सण बैल पोळा ऐसा चाले. झुलींच्या खालती काय नसतील, आसुडाचे वळ उठलेले. आणि फुटतील उद्याही कडाडू, ऐसेच आसुड पाठीवर. जरी मिरविती परिधन्या हाती, वेसणी असती घट्ट पाहा. जरी झटकली जराशी ही मान्य तरी, हे वेसण खेचतील. सण एक दिन बाकी वर्ष भोझे, मरमर ओढायाचे. बालमित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या या देशामध्ये आपण विविध प्रकारचे सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करत असतो. त्यापैकीच एक सण म्हणजे बैलपोळा. प्राण्यांविषयी कृतज्ञतेची भावना म्हणून आपण बैलपोळा हा सण साजरा करत असतो. कवी यशवंत यांनी सन 1-3 या कवितेत बैलपोळ्याचे सुंदर वर्णन केलेले आहे. चला तर मग बघूया कविता सन 1-3. शिंगे रंगविली बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐने दार. सणाच्या दिवशी बैलांच्या शिंगांना रंग दिला जातो, त्यांच्या कपाळावर बाशिंग बांधले जाते, त्यांच्या पाठीवर रंगीबिरंगी आरसे असलेल्या झुली चढविल्या जातात. राजा परधन्या रतन दिवान, वजीर पठाण तुस्त मस्त. राजा, परधन्या, रतन, दिवान, वजीर, पठाण ही सर्व बैलांना दिलेली नावे आहेत आणि ही सर्व बैले तुस्त मस्त आहेत, म्हणजेच समाधानी आहेत. वाजंत्री वाजती लेझीम खेळती, मिरवित नेती बैलां लागी. सणाच्या दिवशी वाजंत्री वाजवत लेझीम खेळत बैलांची गावातून मिरवणूक काढली जात असते. दुलदुलतात कुणाची वशिंडे, काही बांड खोंडे अवखळ. चालताना बैलांची वशिंडे हलतात आणि काही बांड खोंडे अवखळपणा करतात. खोंड म्हणजे तरुण बैल. कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंत. काही बैलांच्या शिंगांना हिरवे तांबडे असे गोंडे बांधलेले असतात आणि ते बैलांना अतिशय शोभून दिसतात.
वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा, सण बैल पोळा ऐसा चाले. बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या माळांचा नाद सर्वत्र घुमतो आणि अशा प्रकारे बैलपोळ्याचा सण चाललेला असतो. झुलींच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले. आज जरी बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, त्यांचे कोड कौतुक केले जात आहे, तरी पण बैलांना वर्षभर कष्टाची कामे करावी लागतात. त्यावेळेस चाबकाच्या फटक्यांचा मार त्यांना सहन करावा लागतो आणि त्या चाबकाच्या फटक्यांचे वळ त्यांच्या पाठीवर आजही उमटलेले असतील असे कवीला सांगायचे आहे. वळ म्हणजे माराची निशाणी. आणि फुटतील उद्याही कडाड ऐसेच आसूड पाठीवर. आजच्या या सणाच्या दिवशी बैलांचे कोड कौतुक जरी होत असले तरी उद्यापासून शेतातली कष्टाची कामे करत असताना त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटके हे बसणार आहेत आणि त्यावेळेस त्या चाबकाच्या फटक्यांचा आवाज आपल्याला ऐकू येणार आहे. कडाड म्हणजेच चाबकाच्या फटक्यांचा आवाज. जरी मिरेविती परिधने हाती, वेसनी असती घट्ट पहा. आज जरी बैलांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जात असली तरी त्यांच्या नाकातील वेसणी मात्र ही त्यांच्या मालकाच्याच हाती घट्ट पकडलेली असते. सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. सण हा एक दिवसाचा जरी असला तरी वर्षभर मात्र बैलांना कष्टाची कामे ही करायचीच आहेत, ओझे हे ओढायचेच आहे. आता आपण कवितेतील शब्दार्थ बघूया. बाशिंग, बैलाच्या कपाळावर बांधण्याचे कागदाचे किंवा बेगडाचे आभूषण. ऐनेदार, लहान लहान आरसे लावून केलेली शोभिवंत सजावट. दुलदुलणे, हलणे. वशिंड, बैलाच्या पाठीवरील उंच भाग. खोंड, तरुण बैल किंवा गोऱ्हा. अवखळ, चपळ. आसूड, चाबूक. धनी, मालक. वेसन, बैलाच्या नाकातून घातलेली दोरी.